नमस्कार. मी डॉक्टर दिनेश देवरे, कन्सल्टिंग फिजिशियन अँड डायबेटॉलॉजिस्ट, श्री स्पेशालिटी हॉस्पिटल आणि पॅथॉलॉजी लॅब इथे कार्यरत आहे. आज मी आपल्याला निद्रानाश किंवा झोप न येण्याच्या कारणं आणि त्यावर उपाय ह्याविषयी बोलणार आहे. साधारणतः बऱ्याच रुग्णांमध्ये असे आढळून येते की त्यांना निद्रानाशाचा खूप मोठा त्रास बऱ्याच दिवसापासून असतो. ज्या व्यक्तींना मधुमेह किंवा डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉईड असे काही आजार असले किंवा संधिवात असे काही आजार असले तर त्या रुग्णांमध्ये निद्रानाश किंवा झोप न येणे हे प्रामुख्याने आढळून येते. साधारणतः आपण जेव्हा रात्री झोपायला जातो तेव्हा त्या झोपेचा जो काळ असतो हा वयानुसार थोडा बदलत असतो. ह्यामध्ये साधारणतः तरुण वयामध्ये झोप ही 8 ते 10 तास असते. त्यानंतर जसं वय वाढत जातं तसं झोपेचा झोपेचा जो कालावधी असतो तो साधारणतः कमी होत जातो. साधारणतः 50 नंतर 7 तास ही झोपसुद्धा पुरेशी असते. 70 तर 5 ते 6 तास झोप ही पुरेशी असते. आणि ही झोप पुरेशी असल्यामुळे आपल्याला हे खूप प्रसन्न ताजंतवानं वाटत असतं. परंतु काही लोकांमध्ये झोप ही डिस्टर्ब म्हणजे बऱ्याच वेळा अवेळी झोपेतून जाग येणे हा जो प्रकार असतो आणि कमी कालावधीची झोप म्हणजे 1 ते 2 किंवा 2 ते 3 तासाची झोप हा पण काही प्रकार आढळून येतो. आणि अशा प्रकारांमध्ये मग आपण खूप वेळा बऱ्याच गोष्टींना आणि बऱ्याच कारणांना आमंत्रण देत असतो. काही व्यक्तींमध्ये लठ्ठपणामुळे पण निद्रानाश किंवा झोप न येणे किंवा झोप मोड होणे हा प्रकार घडतो. यामध्ये प्रामुख्याने ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया म्हणजे आपण जेव्हा नाक किंवा तोंडाद्वारे श्वास घेतला जातो तेव्हा तो अडखळतो आणि त्या अडखळतामुळे काय होतं की अति जास्त चरबीमुळे ती चरबी आपल्या नलिका किंवा श्वासनलिका किंवा स्वरयंत्र या भोवती पण ती वाढलेली असते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांमुळे मध्ये श्वास घेण्याचा अडथळा तयार होतो आणि झोप मोड होतो आणि घोरण्याचा प्रकारही ह्या अतिशय वजन जास्त असलेल्या व्यक्तीमध्ये आढळून येतो. त्यामुळेही झोप मोड किंवा निद्रानाश होतो हे असे आढळून आलेले आहे. आता तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार झोपेच्या ढोबळमानाने 2 प्रकार पडतात. एक शॉर्ट स्लीप सायकल दॅट इज रॅपिड आय मूवमेंट स्लीप. साधारणतः हे 1 ते 2 तासाचं किंवा 2 ते 3 तासाचं असतं. आणि दुसरी जी असते ती नॉन रॅपिड आय मूवमेंट स्लीप ही साधारणतः 7 किंवा 5 ते 6 तासाची असे झोपेचं सायकल असतं. तर तुम्ही म्हणाल नॉन रॅपिड आय आणि रॅपिड आय स्लीप म्हणजे काय? फर्स्ट म्हणजे रॅपिड आय स्लीप. आणि ह्या रॅपिड आय स्लीपमध्ये कसं असतं की आपण जी झोप घेतो 1 ते 2 किंवा 2 ते 3 तास ही खूप ताजीतवानी असते. ह्यामध्ये स्वप्न वगैरे पडण्याचे प्रकार भरपूर प्रमाणात घडतात. साधारणतः पहाटेच्या वेळी जी साखर झोप आपण म्हणतो ती नॉन रॅपिड आय मूवमेंट स्लीप असं असते. नॉन रॅपिड आय स्लीप ही जेव्हा आपण झोपायला जातो अंथरुणावर ते 5 ते 6 तासाचं त्याचं सायकल असतं. ह्यामध्ये स्वप्न वगैरे काही पडत नाही. परंतु ही जी झोप असते ही शरीराच्या शिथिलीकरणासाठी, शरीराला आराम मिळण्यासाठी शरीरातले जे काही अवयव आहेत, मसल्स आहे, स्नायू आहेत, तसेच मेंदू आहे किंवा ज्या काही प्रक्रिया आपल्या इनव्हॉलंटरीली म्हणजे आपल्या नियंत्रणात नसतात अशा काही प्रक्रियांसाठी ही नॉन रॅपिड आय मूवमेंट स्लीप जी दीर्घकाल म्हणजे 4 ते 6 तासाची असते. या नॉन रॅपिड आय मूवमेंटमध्ये शरीराचं जी भरून झालेली झीज असते ते भरून काढण्याचं काम ह्या नॉन रॅपिड आय मूवमेंट स्लीपमध्ये होतं. आता ही झाले झोप आणि झोपचं जी फिजिओलॉजी किंवा झोपेचं तंत्र कसं असतं याविषयीची माहिती. आणि मी एवढं बोलून आता मी माझं बोलणं संपवतो. पुढील भागात आपण झोप न येण्याची कारणं त्यावरचे उपाय यावर चर्चा करू. धन्यवाद.